लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण ई-केवायसी साठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ई-केवायसीतील दुरुस्तीसाठी लाभार्थ्यांना शेवटची संधी दिली जाणार आहे। आतापर्यंत 68 लाख बहिणी योजनेतून बाद झालेल्या होत्या। ई-केवायसीची प्रक्रिया मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-केवायसी करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिल पर्यंत ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही आम्ही वाढवत आहोत। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमितपणाने काही विभागांचे प्रस्ताव त्या ठिकाणी आले, त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली। ई-केवायसीच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी, काही ठिकाणी काही यामधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही ई-केवायसी करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या। ह्या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत ई-केवायसी साठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती। पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली होती। त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता, त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली।